गरज कशी नाही? आता आपण मदत केली तर तिच्या उपयोगीच पडेल ना. तिला आता एकटीनं करायची सवय झालेली आहे आणि गरज पडली तर आपण ताबडतोब येऊ की दुसऱ्या दिवशी. आणि हल्ली टॅक्सी सुद्धा मिळतात. हो पण हे बघ मालती, आता इथे पाय अडकायला नको. आपण आपल्या वाटेनं जाऊ, पुढचं पुढे बघू. काय हा उकडता रे, हैराण झालाय जीव. बघ ना, वारा नाही म्हणून झोपाळा सुद्धा झुलत नाहीये तुझा. बरं का, तू लहान होतास ना तेव्हा झोपाळा पण बसवलाय. खूप रडायचं असते होत. आणि मग आई तुला इथे झोपाळ्यात घेऊन यायची आणि हलके 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 झोका घ्यायला लागली की हळूहळू तू शांत व्हायचा. नंतर मग थोडा मोठा झालास पण तरी या झोपाळ्यावर तुला चढता यायचं नाही. मग तू माझ्या मागे मला मला झोल्यावर बसवा, झोल्यावर बसवा, झोल्यावर बसवा. झोपाळ्याला झोला म्हणायचं असतो तेव्हा. आणि मग तुला झोपाळ्यावर बसवलं की सांगायचं झोके द्या, झोके द्या, झोके द्या. आणि झोके दिले की तू अजून मोठा, अजून मोठा, अजून मोठा म्हणायचं. आणि मग ये असा मोठा झोका मी दिला की तू घाबरून किंचाळायचा. आठवतोय तुला? नसेल आठवत, तू खूप लहान होतास तेव्हा. खर तर मी ना एरवी तुला सोडून गेलो सो, पण आता नाही का ना. मी खाली गेलो तो अलका ओरडेल मला, हे काय तुम्हाला त्याला बोलायला पाठवला, तुम्ही तिकडे त्याच्याबरोबर गप्पा मारत बसलात. मग नंतर ना तू मोठा झाला आणि मग तू बोलायला लागलास बोबडं बोबडं, एक 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 शब्द रोज, एक एक शब्द रोज. आणि आम्ही सगळे आतुरतेने वाट बघायचो, बोल ना बोल ना बोल ना, काहीतरी बोल ना. आणि आज इतके वर्षानंतर पुन्हा 30 वर्ष आहे आमची. बोल ना विक्रांत, बोल ना, काहीतरी बोल ना. नका बोलू बाबा तुम्ही काहीच. मला कळतंय तुम्ही मला हसवायचा प्रयत्न करताय, पण मला हसू येत नाहीये. आणि तो मला तुमचा पराभव वाटतो, जो व्हायला नकोय बाबा. एक मी हरलोय तेवढं पुरे, तुम्ही नका. अरे अरे विक्रांत, कसलं हरणं, कसलं जिंकणार रे. अरे तू जिंकलास तर आम्ही जिंकलो आणि तू हरलास तर आम्ही हरलो, बस एवढंच आहे.